नमस्कार. मी डॉक्टर शोभा अरुण उंचेगावकर, औरंगाबाद. षटपूर युद्ध. दानवांची विशाल सेना युद्धस्थळी आली. हत्ती, घोडे, उंट, बकरी, म्हैस आदी वाहनावर आरूढ होऊन विविध रंगरूपाचे दानव रणभूमीवर दिसू लागले. सगळ्यांच्या हातात विचित्र आणि चमत्कारिक शस्त्रे होती. रणभूमीवर कुठे तुतार्या वाजत होत्या, कुठे रथांच्या चाकांचा गडगडाट ऐकायला येत होता, तर कुठे भीषण मेघगर्जनेप्रमाणे शंखध्वनी होत होते. दानवराज निकुंभ दैत्यसेनेच्या अग्रभागी होता. संपूर्ण पृथ्वी आणि आकाश दानवांनी भरून गेले. अनेक राजे दानवांच्या सहाय्यार्थ आले. दैत्यांच्या बाजूने दुर्योधन आपल्या 100 भावांबरोबर विशाल सेना घेऊन आला. वीर पुरुष गर्जना करत होते. द्रुपद राजाच्या विशाल रथाच्या चाकांचा भयानक स्वर घुमत होता. रुक्मी आणि अहवृत्ती आपल्या धनुष्याच्या टणत्काराने आसमंत दणाणून सोडत होते. शल्य, शकुनी, जरासंग, भगदत्त, विराट हे सर्व महाबली निकुंभाच्या बाजूने लढत होते. दानवराज निकुंभाने सर्पासारख्या भयंकर बाणांनी युद्धात यादवांच्या सेनेची मर्दन करण्यास सुरुवात केली. पण यादवांचा सेनापती अन्नादृष्टी याला ते सहन झाले नाही. तेव्हा अन्नादृष्टीने भयंकर बाण वर्षाव केला. त्यामुळे निकुंभाचा रथ, घोडे, ध्वज व स्वतः तो निकुंभही दिसेनासा झाला. तेवढ्यात त्या मायावी निकुंभाने आपल्या मायेने अनादृष्टीला बांधले व त्या वीराला षटपूर नाव असे असलेल्या गुहेत कोंडले. आणि तो मायबलाचा आधार घेतलेला निकुंभ फिरून युद्ध करू लागला. त्याने एक एक करून कृतकर्मा, व्यासराज, वैतरण, सनतकुमार इत्यादी यादववीरांना परास्त करून गुहेत आणून ठेवले. निकुंभाने असे काही मायाजाल फेकले होते की तो कोणाच्याही दृष्टीस पडत नव्हता. यादवांची दशा बघून बलराम, कृष्ण, सात्यकी क्रुद्ध झाले. प्रद्युम्न आणि सांबांचे बाहू स्फुरण पावले. तेव्हा षाडंग धनुष्य धारण करणारा कृष्ण ते धनुष्य सज्ज करून वाळलेल्या गवतामध्ये अग्नी जसा प्रवेश करतो तसा तो दानवांमध्ये शिरला. श्रीकृष्णा सिद्धभूमीवर पाहून दानवास त्वेष आला आणि त्यांनी यादव सेनेवर जोरदार आक्रमण केले. अशा प्रकारे भयानक देवासुर संग्राम सुरू झाला. श्रीकृष्णाचा भीषण बाणवर्षाव दैत्य सहन करू शकले नाहीत आणि प्राण वाचविण्यासाठी आकाशात उडू लागले. आकाशात जाताच प्रवर आणि जयंत त्यांचा विनाश करू लागले. तेव्हा नंदी महान पाशास्त्र घेऊन श्रीकृष्णाजवळ आला आणि म्हणाला, हे भगवान शंकराने दिले आहे, ह्या बाणास्त्रांचा वापर करा. शंकराने दिलेल्या पाशास्त्रांमुळे सर्व राजे एका पाशांमध्ये बांधले गेले आणि कृष्णाने त्यांना एका गुहेत बंद केले. अनिरुद्धास पहाऱ्यावर बसवून दानवांच्या हत्ती, घोडे, उंट, म्हशींवर कृष्णाने आपला अधिकार प्राप्त केला. उरलेल्या दानवांचा अंत करण्यासाठी कृष्ण स्वतः युद्ध करू लागला. कृष्णाने ब्रह्मदत्तास आश्वासन दिले की जोपर्यंत अजून अर्जुन आहे तोपर्यंत चिंतेचे कारण नाही. दैत्यगण त्याच्या पत्नी आणि कन्यांना हात सुद्धा लावू शकत नाही. जेव्हा दानव पक्षातील सर्व राजे लोक बंदी झाले तेव्हा सर्व दानव पलायन करू लागले. निकुंभाने त्यांना धीर देताच पुन्हा उत्साहाने लढू लागले.
पळून जाणारे दानव धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव इत्यादींच्या हाती मृत्यू पावले. जे आकाशात पळाले त्यांचा प्रवर आणि जयंताने नायनाट केला. तिकडे निकुंभाने समरांगणामध्ये अजिंक्य असलेल्या अर्जुनासह यज्ञशाळेजवळ उभ्या असलेल्या केशवाला पाहिले. तेव्हा त्याने फार मोठा सिंहनाद केला. तो चपळ दैत्य बलराम, कृष्ण, सात्यकी, भीम, अर्जुन, साम, प्रद्युम्न यांच्याशी मायेने लढू लागला. परंतु शास्त्र विशारद असलेल्या त्यांच्यापैकी कोणीही त्याला पाहू शकले नाही. तेव्हा तो दिसत नाही असे पाहून कृष्णाने ऋषिकेश बिल्वोदकेश्वराचे स्मरण केले. तेव्हा अत्यंत तेजस्वी बिल्वोदकेश्वराच्या प्रभावाने त्या सर्वांनी मायेमध्ये श्रेष्ठ असलेल्या निकुंभाला पाहिले. कैलास शिखरासारखा आकार असलेला तो दैत्य जणू काय सर्वांना खातच उभा होता. गांडीव धनुष्य सज्ज करून अर्जुनाने त्याचा रथ आणि रथाचा परिसर व शरीर यावर तीक्ष्ण बाण सोडले. पण ते बाण राक्षसाच्या शरीरावर व परिघावर फक्त आपटले आणि वाकडे होऊन जमिनीवर पडले. तेव्हा आपले बाण विफल झाले आहेत असे पाहून वीर धनंजय केशवाला म्हणाला, हे कृष्णा, हे काय आहे? माझे वज्रासारखे बाण विफल का झाले? तेव्हा कृष्ण म्हणाला, हे कौंतेया, हा निकुंभ एक महान आश्चर्य आहे. हे तू विस्ताराने ऐक. आता काय ते आम्ही सांगतो. पूर्वी देवांचा शत्रू असलेल्या या महासुराने उत्तर कुरु प्रदेशात जाऊन 1,00,000 वर्ष तपश्चर्या केली. तेव्हा भगवान शंकराने प्रसन्न होऊन त्यास वर मागण्यास सांगितले. त्यावेळी त्याने देव व असुर यांना अवध्य असलेली 3 रूपे मागितली. तेव्हा भगवान वृषभध्वज महादेव त्याला म्हणाला, तू माझे ब्राह्मणाचे किंवा विष्णूचे अप्रिय करशील तर विष्णूला वध्य होशील, इतरांना नाही. त्यामुळे हे पांडुनंदना, हा सर्व शस्त्रांचा वध्य आहे. त्याला 3 देह असून तो अत्यंत व्याकुळ करणारा व वराने उन्मत्त झालेला राक्षस आहे. भानुमतीचे अपहरण केले असता मी याचा एक देह नष्ट केला आहे. या दुष्टाचा षटपूर नावाचा देह भयंकर आहे. ते सर्व निकुंभ चरित्र मी तुला सांगितले. आता त्याच्या वधाची तयारी करूया. कृष्ण असे अर्जुनास सांगत असताना तो रणभयंकर असुर त्या आपल्या षटपूर नावाच्या गुहेत शिरला. तेव्हा भयंकर अजिंक्य असलेल्या षटपूर गुहेमध्ये त्याचा मार्ग काढत कृष्ण आत शिरला. तिथे प्रवेश करताच निकुंभाने बांधून ठेवलेले यादववीर कृष्णाने पाहिले आणि तो पुरुषोत्तम निकुंभाशी लढू लागला. कृष्णाच्या मागोमाग बलराम आणि यादववीर आणि पांडव गुहेत शिरले. रुक्मिणी पुत्र प्रद्युम्नाने बांधलेल्या यादववीरांना व समस्त राजे लोकांना बंधनातून मुक्त केले. निकुंभाने कृष्णाचे ताडन केले आणि कृष्णाने सुद्धा गदेने त्याला जर्जर केले. तेव्हा भलताच प्रहार होऊन ते दोघे मूर्छित झाले. त्यावेळी पांडव व यादव व्यथित झालेले पाहून कृष्णाच्या हिताच्या इच्छेने मुनिगण जप करू लागले. तेव्हा भगवान केशव शुद्धीवर आला. त्यानंतर तो वीर निकुंभही शुद्धीवर आला आणि ते दोघे पुन्हा गर्जना करणाऱ्या बैलाप्रमाणे आणि हत्तीप्रमाणे युद्धासाठी उभे राहिले. रणमस्त झालेल्या हिंस्त्र पशुप्रमाणे चिडून ते एकमेकावर प्रहार करू लागले. याच वेळी कृष्णाला आकाशवाणी म्हणाली, बिल्वोदकेश्वर भगवान देव तुला सांगत आहेत की, हे महाबलवंत कृष्णा,
या ब्राह्मण शत्रूला तू चक्राने मार आणि भरपूर धर्म व यश प्राप्त करून घे. तेव्हा श्रीकृष्णाने ठीक आहे असे म्हणून दैत्यकुळाला साक्षात काळ असणारे सुदर्शन चक्र सोडले. तेव्हा सूर्यमंडळाप्रमाणे तेजस्वी असलेल्या चक्राने सुंदर कुंडलयुक्त असलेले निकुंभाचे मस्तक तोडले. तो निकुंभ मेला असता जगाचे रक्षण करणारा भगवान बिल्वोदकेश्वर संतुष्ट झाला. शत्रूचा नाश करणाऱ्या श्रीकृष्णावर इंद्राने पुष्पवृष्टी केली. ते श्रेष्ठ षटपूर गरुड ध्वज श्रीकृष्णाने ब्रह्मदत्ताला दिले. यज्ञ समाप्त झाला असता कृष्णाने क्षत्रियांचे व पांडवांचे स्वतःच्या स्थानी जाण्यास विसर्जन केले. प्रभू कृष्णाने बिल्वोदकेश्वराचा फार मोठा उत्सव केला. त्यावेळी भाज्या व मांस यांच्यासह त्याने भरपूर अन्न वाटले. मल्लप्रिय असलेल्या कृष्णाने युद्ध करण्यात कुशल असलेल्या मल्लांना खेळवून त्यांना भरपूर वस्त्रे व द्रव्ये दिली. आई वडील व यादव यांच्यासह महाबलवान श्रीकृष्ण ब्रह्मदत्ताला नमस्कार करून आपल्या द्वारातील नगरीला गेले. तेथे प्रवेश केल्यावर द्वारकावासींनी कृष्णाचा भव्य सत्कार केला. जो मानव चक्रपाणी कृष्णाने मिळवलेला जय व षटपूर्वत ऐकतो व वाचतो त्याला युद्धात निश्चित यश मिळतो. पुत्रहीनाला पुत्रप्राप्ती होते. दरिद्री माणसाला संपत्ती मिळते. रोगी माणसास व्याधीपासून मुक्ती मिळते. जो निरातिशय गुणांनी संपन्न आहे, जो शत्रूंचा नाश करतो आणि जो आदिनाथ असून चारही सागरामध्ये शयन करतो, जो 4 प्रकारच्या स्वरूपांनी प्रसिद्ध असून जगतपुरुष आहे आणि ज्याला हजारो नावे आहेत, त्या देवाचा जय जयकार असो. सूर्यापेक्षाही तेजस्वी सर्वेश्वर चतुर समुद्रशायी चतुर्दिशात्मा जगतपती भगवान श्रीकृष्णाचा विजय असो. श्रीकृष्णाच्या जय जयकाराने नैमिषारण्याचा आसमंत दणाणून गेला. तेव्हा शौनक ऋषींनी अंधकासुराच्या वधाची कथा सांगितली. जेव्हा भगवान विष्णूंनी नाना प्रकारे दैत्यांचा संहार केला, तेव्हा दैत्यमाता आदिती आपले पती महर्षी कश्यपास म्हणाली, प्रियतम, देवांनी माझ्या सर्व पुत्रांचा वध केला आहे. तेव्हा मला आता असा एक पुत्र द्या की जो देवांना सुद्धा अवध्य होईल. तेव्हा महर्षी कश्यपास थोडा वेळ विचार करून म्हणाले, हे पद्मलोचने, ह्यावेळी तुला जो पुत्र होईल त्यास भगवान शिवशंकराशिवाय दुसरा कोणीही मारू शकणार नाही. कश्यपानी आदिती बरोबर 1 सहस्त्र वर्षापर्यंत सहवास केला. जेव्हा आदिती गर्भवती झाली, तेव्हा कश्यपानी तिच्या पोटावरून आपली 5 बोटे फिरवली. काही काळाने आदितीने एका पुत्रास जन्म दिला. या पुत्रास 1000 शिंगे, 1000 हात, 2000 पाय आणि 2000 डोळे होते. 2000 डोळे असून सुद्धा तो आपल्या अभिमानामुळे आंधळ्यासारखा चालायचा. म्हणूनच त्याचे नाव अंधक पडले. अंधक अतिशय आततायी होता. सर्वांना मुद्दाम उपद्रव यायचा. सुंदर कन्यांचे अपहरण करून त्यांना मारून टाकायचा. दुसऱ्यांच्या रत्नांची चोरी करायचा. त्यांच्या अत्याचारामुळे पृथ्वीवर हाहाकार माजला. अंधकाचा प्रतिकार कोणीच करू शकत नव्हते. अंधक त्रैलोक्यात भीषण उत्पात करू लागला. जय श्री कृष्ण.